मित्रांनो, डेटा सेंटरमध्ये सध्या अग्रेसिव्हली काम करत असणाऱ्या एका स्टॉक संदर्भातील काही अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत। स्टॉकचं नाव आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड। तर या कंपनी संदर्भात मोठमोठे जे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी एक शक्यता व्यक्त केली आहे, जसे की कंपनी पुढे जाऊन चांगल्या प्रकारचा प्रॉफिट कमवू शकते, तसेच त्यांचा आरोग्य देखील मजबूत राहू शकतो असे त्यांनी सांगितले आहे। आणि ग्लोबल लेवलची एक ब्रोकरेज फर्म आहे मित्रांनो, जेफ्रीज नावाची, त्यांनी या स्टॉकवरती बायची रेटिंग दिली आणि त्यांचा नेक्स्ट टार्गेट जो आहे तो त्यांनी 2815च्या आसपास सांगितला आहे। म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करत आहे तिथून पुढे 25 ते 26% स्टॉक वाढू शकतो अशी त्यांनी शक्यता मांडलेली आहे। तसेच कंपनी आता हाय हॉर्स पॉवर जनरेटर या हाय मार्जिन सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन देखील करत आहे। आणि रिसेंटली कंपनीला एक मोठी ऑर्डर देखील मिळाली आहे। ती ऑर्डर त्यांना मिळाली हायपरनेक्स्ट यांच्याकडून 192 मेगावॅट कॅपॅसिटीची वीज निर्मिती करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली आहे। तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत मित्रांनो। आणि आता चार्टवर जर बघायचं झालं तर चार्टवर तुम्ही इथे पाहू शकताय, आजच्या दिवसाला स्टॉक इथे गॅपअपने ओपन झालाय। गॅपअपने ओपन झाल्यानंतर आपल्याला 8% पर्यंत रॅली पाहायला मिळाली आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि प्रॉफिट बुकिंगमुळे आपल्याला थोडंसं करेक्शन पाहायला मिळाले। आणि आता मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचं झालं तर तिथे तुम्हाला थोडासा शॉकिंग डेटा पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले मंथली टाइम फ्रेम ओपन करून घेऊया। आता इथे मंथली टाइम फ्रेमवर तुम्ही पाहू शकताय, स्टॉकने एक बॉटम बनवला होता फेब्रुवारी 25 मध्ये, जो होता 544च्या आसपास, आणि तिथून स्टॉकने जे बाउन्स केले, अप ट्रेंडला सुरुवात झाली, तर अप ट्रेंड आपल्याला कंटिन्यू जून 26 पर्यंत पाहायला मिळाले। आता ही रॅली किती पर्सेंट आली होती ती आपण एकदा चेक करून घेऊया। आता हे बघा, तुम्ही ते पाहू शकताय, या 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळजवळ 400%ची रॅली आली होती। म्हणजेच या कंपनीने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला या 1.5 ते 2 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळजवळ 400%चे रिटर्न्स मिळवून दिलेले आहेत। आणि एक्सपेक्टेड असतं जेव्हा आपण कमी टाइम पिरियडमध्ये एवढी मोठी रॅली येते तेव्हा त्यामध्ये आपला करेक्शन पाहायला मिळतं। आणि सेम आता या महिन्यामध्ये जवळ आपला 4%चं करेक्शन पाहायला मिळत आहे। पूर्ण रॅलीमध्ये तुम्ही जर बघितलं कुठेही तुम्हाला अशी मोठी रेड कॅन्डल पाहायला मिळाली नाहीये, थोड्याशा बेस कॅन्डल तयार झाल्यात, परंतु या महिन्यामध्ये थोडीशी आपला फर्म होताना पाहायला मिळते। समजा करेक्शन असंच पुढे कंटिन्यू राहिलं तर पुढे सपोर्ट्स काय राहू शकतात, किंवा स्टॉक रिव्हर्स झाला, बाउन्स झाला, तर बाउन्स कुठून होऊ शकतो, तर जिथे जे डिमांड झोन आहे तिथून स्टॉक बाउन्स होऊ शकतो। तर डिमांड झोन कुठे आहेत, आणि समजा स्टॉक बाउन्स झाला, संपूर्ण अपट्रेंडला सुरुवात झाली, तर नियर बाय टार्गेट्स काय राहू शकतात, पुढे प्राइस ऍक्शन कशा प्रकारची होत आहे, ही सगळी माहिती मित्रांनो पुढे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपल्याला या स्टॉक संदर्भात डिटेलमध्ये अनालिसिस करणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, तुम्ही जर शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल, स्विंग ट्रेडिंग करत असाल, किंवा लॉंग टर्मचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे चार्ट्स असतील किंवा मार्केटमध्ये काही न्यूज येतात, जसे जेफ्रीजने बायची रेटिंग दिली, तशा गोष्टींवरती अवलंबून राहून चालत नाही। त्याच्यामुळे आपण या स्टॉकचा आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करणार आहोत। म्हणजे त्याच्या बेसवरती आपण ठरवू शकतो की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। तसेच व्हिडिओच्या शेवटला या स्टॉक संदर्भात माझा पर्सनल व्ह्यू देखील तुम्हाला मी शेअर करणार आहे। त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवट पण नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो, त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवर तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्याकडे तो फायदेशीर ठरू शकतो। तर चला आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। जय हिंद, जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितलं की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती अनालिसिस करणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर याच्यामध्ये आपल्याला काय समजतं, तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा। याच्यामध्ये आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा। त्याच्यामध्ये आपण कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, ते आपल्याला त्यातनं समजतं। त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर आहे तो म्हणजे चार्टचा। तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे, पुढे टार्गेट का राहू शकतो, त्यानंतर पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, प्राइस ऍक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील, आणि सेक्टर वाईज थोडीशी याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारचे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे येणारे क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक राहणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 15च पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 17.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1.48 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो
आणि ते आपला 2.51 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, किंवा एम्प्लॉयचं पेमेंट असेल, किंवा इतर जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 16.5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढे म्हणजे अल्टिमेट झेड स्कोर. आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे, चांगली आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 6.64 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि ते पाहायला गेलं तर 0च आहे. टोटल प्रमोटर होल्डिंग किती आहे, 41.07. सर्वचे सर्व होल्डिंग अनप्लेज असल्या कारणाने हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातो. पुढे CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 25.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट देखील स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल आपण इथे रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे आपला ऑरेंज झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे तिथे आपल्याला काय करायचे, वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची. नक्की काय करायचं आपल्याला, तर येणारे क्वार्टर्स आहेत त्यांचे ते कशा प्रकारचे राहतात, नंबर्स कशा प्रकारचे राहतात, चांगल्या प्रकारचे नंबर्स राहिले आणि रेटिंगमध्ये चेंज झाली तेव्हाच आपण या फॅक्टरला स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. तत्पूर्वी याला आपण स्ट्रॉंग देखील बोलू शकत नाही आणि खराब देखील बोलू शकत नाही. सध्या आपण याला ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करूयात. आता दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री च्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी पाहायला मिळतो 45.2 आणि स्टॉकचा पी आहे 55.9. पी इथं आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे 2.48. पेग रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. इबिटा 18च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथे आहे 25.1. इबिटा देखील जास्त पाहायला मिळतोय. त्यानंतर पीबी रेशो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो आहे 9.13. पीबी रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघायचे झाले तर आपल्याला स्टॉक इथे हाय व्हॅल्युएशनला पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे या फॅक्टरला देखील आपल्याला वीकमध्येच कन्सिडर करावं लागणार आहे. त्यानंतर पुढचा फॅक्टर राहिला तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNL मध्ये 2016चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 2,464 करोड आणि तो वाढून आता 26 मध्ये झालेला आहे 7,701 करोडच्या आसपास. आणि इयर ऑन इयर कन्सिस्टन्सी संदर्भात जर बोलायचं झालं तर 2016 पासून आपल्याला 2021 ते 22 पर्यंत आपला फारशी कन्सिस्टन्सी पाहायला मिळाली नव्हती, परंतु 22 नंतर पुढे जर बघायचं झालं तर लास्ट 4 ते 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली आपल्याला सेल्समध्ये ग्रोथ होताना पाहायला मिळते. आणि खाली जर नेट प्रॉफिट बघायचं झालं तर ज्याप्रमाणे वरती आपल्याला 2016 पासून 21 ते 22 पर्यंत त्यांच्या सेल्समध्ये कन्सिस्टन्सी पाहायला मिळाली नव्हती, सेम नेट प्रॉफिटमध्ये देखील कन्सिस्टन्सी नाही आहे. खूप सारी अनसर्टिनिटी पाहायला मिळते, अप्स अँड डाऊन्स आहेत. परंतु 22 नंतर पुढे जर बघायचं झालं तर 23, 24, 25 आणि 26 या 4 वर्षामध्ये नेट प्रॉफिट चांगल्या प्रकारचा कंपनीने कमवलेला आहे. इयर ऑन इयर चांगल्या प्रकारची ग्रोथ जी आहे ती इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. त्याच्यामुळे लास्ट 4 ते 5 वर्षामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा पाहायला मिळत असल्यामुळे आपण हा फॅक्टर जो आहे तो स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा आणि शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आपण आता डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता मंथली टाइम फ्रेमवर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला ऑलरेडी डिस्कस केलं होतं. आता डायरेक्टली आपण डेली टाइम फ्रेमवर ओपन करून घेऊया. आता डेली टाइम फ्रेमवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लास्ट काही दिवसांपासून कंटिन्यू या स्टॉकमध्ये आपला करेक्शन पाहायला मिळते, कारण की स्टॉक हाय व्हॅल्युएशनला गेलेला आहे आणि तिथे आपला प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्टेड असते आणि प्रॉफिट बुकिंग झाल्या कारणानेच आपला इथे स्टॉक जो आहे तो खाली येताना पाहायला मिळतोय. आता असंच जर करेक्शन पुढे कंटिन्यू राहिलं तर खाली सपोर्ट जर बघायचे झाले तर एक स्ट्रॉंग डिमांड झोन आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सगळ्यात पहिले आपण तो ड्रॉ करून घेऊया. आणि या डिमांड झोनवरती तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, बायर्स ॲक्टिव्हिटी असतात, त्यामुळे हायली चान्सेस असतात की स्टॉक या झोनमध्ये आला तर इथून रिव्हर्स होऊ शकतो. आता हा जो फेज बघायचा झाला तर 1948 ते 2023च्या आसपास हा झोन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समजा सेलर्सने बायर्सला इथे डॉमिनेट केलं तर नेक्स्ट सपोर्ट जर बघायचं झालं तर नेक्स्ट सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो एक 1789च्या आसपास, आणि तो देखील ब्रेक झाला तर पुढचा सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो एक 1631च्या आसपास. परंतु हायली चान्सेस आहेत की हा जो बाईंग झोन आहे तिथूनच स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो. आणि जर पर्सेंटेजच्या हिशोबात जर बघायचं झालं तर इथून पुढे अजून एक
12 ते 13% आसपास करेक्शन आलं आणि समजा इथून जर तुम्ही ॲग्रेसिव्ह असाल आणि समजा तुम्हाला या झोनमध्ये एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा रिव्हर्सलचे काही कन्फर्मेशन मिळाले तर नक्कीच तुम्ही इथे एखादी बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकताय. आणि समजा स्टॉक इथून बाउन्स झाला किंवा ही जी गॅप तयार झाली, या गॅपमधून स्टॉकने रिव्हर्सल घेतलं आणि वरती अप ट्रेंड कंटिन्यूमध्ये गेला तर पुढे टार्गेट्स करावू शकतात, ते देखील तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. तर पहिला टार्गेट आपल्या इथे पाहायला मिळू शकतो एक 2405च्या आसपास. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जो आहे तो आपला इथे एक 2593च्या आसपास पाहायला मिळतोय. आणि त्यानंतरचा लास्ट टार्गेट जो आहे तो ऑल टाईम हाय जो बनवला होता 2723च्या आसपास. अशा प्रकारे आपला टार्गेट जे आहे ते पुढे पाहायला मिळू शकतात. आता या स्टॉकवर माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनल मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. कारण मित्रांनो आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला एक फॅक्टर फक्त आपला स्टॉकमध्ये पाहायला मिळाला, तो म्हणजे फायनान्शियलचा. उर्वरित 3 फॅक्टर जे होते त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटल, जो आपल्याला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला आहे. दुसरा फॅक्टर व्हॅल्युएशनचा, जो आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाला आहे. आणि शेवटचा फॅक्टर चार्टचा होता, तो आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळतोय. 2 फॅक्टर ॲव्हरेजमध्ये आहेत, एक फॅक्टर वीकमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण सध्या या स्टॉकपासून लांब राहणार आहेत. भलेही कंपनीला चांगल्या प्रकारचे ऑर्डर्स मिळत असतील, कंपनी डेटा सेंटरमध्ये काम करते, पुढे फ्युचर आहे डेटा सेंटरवरती, परंतु आपण जे फॅक्टर्सवर ॲनालिसिस करतो त्याच्या बेसवरतीच आपण निर्णय घेतो. मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत मित्रांनो, त्यातील काही स्टॉकवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात तर सगळ्या व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही व्हिडिओ पहा. जे स्टॉक तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग वाटतील ते नक्की तुमच्या पोर्टफोलिओ तुम्ही ॲड करू शकताय. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी राहील ते देखील मी सांगितलेलं आहे. आणि जे कन्झर्वेटिव्ह आहे सेफ ट्रेडर आहेत मित्रांनो त्यांनी थोडंसं वेट करायचं आहे. येणाऱ्या क्वार्टरचे नंबर्स कशा प्रकारचे राहतात, इयर ऑन इयर कंपनीचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा अजून सुधारतोय का किंवा अजून चांगल्या प्रकारचे नंबर्स त्यांचे येत आहेत का. आणि त्यानंतर हे जे तुम्हाला सपोर्ट्स लेवल दिले आहेत, डिमांड झोन दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला एखादं बुलिश रिव्हर्सलचं काही कन्फर्मेशन मिळालं, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला तर हे क्वार्टरचे नंबर्स प्लस हे लेवल्स यांच्या दोघांच्या कॉम्बिनेशनने नक्कीच तुम्ही इथे एखादी बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू शकताय. तत्पूर्वी तुम्हाला या स्टॉकपासून लांब राहायचं आहे. तशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला मिळून जातात आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.